अष्टमा सिद्धीले अष्टमा सिद्धी पुऱ्या विदर्भात प्रसिद्ध आहे। या ठिकाणी लहान लहान लेकरांचे आंघोळ करायसाठी त्याचे मायबाप घेऊन येतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आंघोळ केल्याने लेकराला त्वचा रोग होत नाही असं आमच्या पूर्वजांनी सांगितलं। शिकेल सवरे लोक म्हणतील की बॉय शिकेल सवरे लोक या ठिकाणी आंघोळ करून करतात, तर या ठिकाणचा मुख्य उद्देश असा आहे की या ठिकाणी लेकराची आंघोळ जर केली तर त्याला कोणत्याही प्रकारचे त्वचा रोग होत नाहीत, म्हणून पुऱ्या विदर्भातून लोक आपले लहान लहान लेकरं घेऊन या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी येतात आणि आंघोळ केल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या अष्टमा सिद्धीचं दर्शन घेतात आणि अष्टमा सिद्धीचं दर्शन घेऊन आपल्याला आपल्या लेकराला जो आशीर्वाद पाहिजे तो आशीर्वाद मागतात। लेकराची आंघोळ केल्यानंतर त्याचे मायबाप हा भोपया आहे, हा भोपया या ठिकाणी असणाऱ्या या स्थळाला वाहतात। याच्या मागचं शास्त्रीय कारण तर मला माहित नाही, पण भोपया वाहिल्यामुळे आपल्या लेकराचं आरोग्य चांगलं राहते असं मला लोकांसोबत चर्चा केलं तर माहित। विशेष म्हणजे या ठिकाणची आणखीन एक खासियत आहे, ते खासियत अशा प्रकारची की या ठिकाणी जर लेकराची आंघोळ केली की आंघोळ केल्यानंतर त्या लेकराचे कपडे या आजूबाजूने असणाऱ्या झाडावर लोक टाकतात। तुम्ही हे दृश्य पाहू शकता, या ठिकाणी हजारो असे कपडे आणून टाकले आहेत आणि याच्या मागचे असं कारण आहे की बाबा जे लेकरं लहानपणी कपडे घालतात त्याच्या अंगाची जर काही इन्फेक्शन जर असेल तर ते इन्फेक्शन हे कपडे फेकून द्यायचे आणि आजपासून लेकराला नवीन कपडे घालायची आजपासून रिवाज चालू होते, म्हणून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात। काकाजी तुम्ही कोणा गावचे आहे? अमरावतीचे आहे का? आणि तुम्ही कासाठी आले दर्शनासाठी आणि लेकरं बाकरा आंघोळीसाठी आणले का नाही? मी तर सध्या एकटाच आलो, पण याच्या अगोदर आम्ही थोडंसं लहान लहान लेकराचे असतात तर इथं आंघोळ केल्यानं व्यवस्थित होते, बरंच होते, तर त्याबरोबर आम्ही पहिले येऊन गेले। हो, बरेच वेळ। तुम्ही लहानपणी या ठिकाणी आंघोळ करायसाठी आलते का? हो आलते। हे तर मला माहित नाही म्हणा, पण आई वडिलांना माहित, पण कल्पना आहे की तिथं गेल्यानं असं असं होते। लॉकडाऊन जसं उघडलं तसं या ठिकाणी लोकांची भल्ली गर्दी वाढली। गर्दी वाढल्याच्यानं प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्या लेकराची आंघोळ करून देत आहे आणि विशेष म्हणजे अष्टमा सिद्धी लॉकडाऊनच्या काळात पूर्णतः बंद होती, पण लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता आल्याच्यानं लॉकडाऊन जसं उघडलं तसे या ठिकाणी लोक आंघोळीसाठी येत आहेत आणि हे सुप्रसिद्ध असं महानुभवपंथीय ठिकाण असल्याच्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि विशेषतः असं आहे की हे जे या ठिकाणी तुम्हाला विहीर दिसत आहे या विहिरीत गंधकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गंधक जर आपल्या शरीराला त्यांना आंघोळ जर केली तर त्वचा रोग होत नाही असं सायंटिफिक त्याचं रिझन सुद्धा आहे। तर काही हरकत नाही, आपल्या बुढेबाडे भल्ले हुशार होते, आपले पूर्वज लय हुशार होते, त्यानं एक चांगली परंपरा आपल्याला लावून दिली। मी प्रवीण ताडे सोबत आकाश खैरकार, गावरान 90 साठी परतवाडा।